ओके, आता स्क्रीन दिसते की सगळ्यांना? येस, माझा आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना? यस सर. आणि स्क्रीन पण दिसते ना? हो. हो ओके सर, येतोय सर. ओके ओके. दोन तीन मोबाईल झाले, एकच पाहिजे आपल्याला. ओके, हा एकच मोबाईल. ही स्क्रीन पण दिसते आता सगळ्यांना मोबाईलची? हो सर, दिसते. आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, काही जणांचं जे आहे, तर काय होतंय की तुम्ही तुमच्या वडिलांच्या किंवा कोणाच्या दुसऱ्याच्या मोबाईलवर ना अटेंड करताय मीटिंग, राईट? आणि मग त्याच्यामुळे तुमचं क्लिअर नाव माझ्या लक्षात येत नाही, आणि प्लस तुमचा फोटो पण त्या ठिकाणी नसतो. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं फोटो कसा ऍड करायचा. तर आता जस्ट एक तुमचा नवीन ईमेल आय डी बनवून घ्या स्वतःचा. तर तो कसा बनवता येईल ते पण मोबाईलवरतीच तुम्हाला करता येईल, मी दाखवतो इथे. जेव्हा तुम्ही जीमेलमध्ये जाणार, ओके, त्यासाठी तुम्हाला जीमेलवरती जायचं आहे. जीमेलमध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला सध्याचं जे तुमचं अकाउंट असेल ते इथे फोटो तुम्हाला असा दिसतो इथे, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे पण ईमेल आय डी ॲड असतील, ओके, त्या सगळ्यांची अशी लिस्ट त्या ठिकाणी दिसते. आणि तिथे परत तुमचा ईमेल आय डी ॲड करण्यासाठी ॲड अनदर अकाउंट इथे क्लिक करायचं, ॲड अनदर अकाउंटवरती. आणि त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर गुगल, आणि अशा पद्धतीने ते एकदा चेक होईल. पासवर्ड वगैरे तुम्हाला विचारेल, मोबाईलचा पासवर्ड तिथे टाका. आणि इथे क्रिएट अकाउंट, आता तुमचा आधीचा ईमेल आय डी नसेल तर मग इथे तुम्ही क्रिएट अकाउंटवरती क्लिक करू शकता. ठीक आहे, फॉर मायसेल्फ इथे घ्या, आणि इथे तुमचं नाव आडनाव वगैरे टाकून, आता हे मी पूर्ण दाखवत नाही, ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून दाखवतो. पण तुम्हाला सपोज कोणाचं तरी सुनील नाव आहे, सुनील थोरात सपोज. तर इथे तुमचं नाव अशा पद्धतीने टाईप करा आणि नेक्स्ट करा त्याला. नेक्स्ट वरती क्लिक करून तुमचं जन्मतारीख वगैरे सिलेक्ट करा. अच्छा, हे मी डिटेल आता इथे याच्या पुढचं नाही सांगत कारण की वेळ जाईल त्याच्यामध्ये. तर इथपर्यंत लक्षात आलं असेल मला वाटतं. सिंपल आहे, जास्त काही अवघड नाही. मग याच्यानंतर तुमचा जन्मतारीख वगैरे सिलेक्ट करा, नेक्स्ट करा. तुमचा ईमेल आय डी काय ते तिथे तुम्हाला विचारेल, तर तुमचं नाव वगैरे असं काहीतरी ईमेल आय डी तुम्ही घेऊ शकता. किंवा इथे मी करूनच दाखवतो. 12 आणि वर्ष समजा 2008 एक्झाम्पल, जेंडर मेल, आणि परत एकदा इथे नेक्स्ट. मग ईमेल आय डी तुम्हाला बनवायला सांगतो. जसं सुनील थोरात आहे आपण नाव घेतलेलं, तर इथे सुनील थोरात, आणि जन्मवर्ष समजा जे काही असेल ते आपण त्याच्या पुढे ऍड करू शकतो. जन्मवर्ष 2008 असं मी सिलेक्ट केला. किंवा यूज मोबाईल, तुम्ही मोबाईल नंबरवरनं पण तुमच्या ईमेल आय डी बनवू शकता, पण शक्यतो असं घ्या म्हणजे जेणेकरून तुमचा नवीन ईमेल आय डी बनल. आणि नेक्स्ट. आता असं जर काही आलं याचा अर्थ काय की सुनील थोरात 2008 हा दिस युजर नेम इज टेकन, ट्राय अनदर, म्हणजे अशा नावाचं कोणाचं तरी ऑलरेडी तिथे युजर नेम आहे. मग अशा वेळेस तुम्हाला त्याच्यात थोडाफार काही बदल करून, जसं 2008च्या ऐवजी 08 आणि तुमची जन्मतारीख समजा 21 असं काहीतरी नंबर त्या ठिकाणी घेऊन त्याला नेक्स्ट करा. आता हे बनलं. मग त्या ईमेल आय डीचा पासवर्ड इथे टाका आणि नेक्स्ट करा. आता याच्या पुढचं केलं तर ईमेल आय डी ते बनून जाईल, त्याच्यामुळे ते करत नाही. म्हणजे तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड बनून जातो. मग तोच ईमेल आय डी आणि पासवर्ड त्याच्यामध्ये वापरा. हे लक्षात आलं का? सर आवाज खूप कमी येतोय. आवाज बाकीच्यांना पण कमी येतोय का? सगळ्यांनाच? आई सर.
बाकीच्यांना क्लिअर आहे आवाज? हो सर क्लिअर आहे. हो सर. ओके ओके. कमी येत असेल तर तुमचा आवाज वाढवून बघा किंवा मग हेडफोनचा वापर करा. हेडफोन मध्ये क्लिअर आवाज येईल. सर मी ईमेल बनवला सर. काय म्हटले? ईमेल बनवला सर मी. ओके गुड. सर मी रिजॉइन करतो. पुढच्या वेळेस रिजॉइन. आता हे राहू द्या. पुढच्या सर पुढच्या ऐकूच वेळेस येत नाही करा. काही. ठीक आहे. आता काय बरं ठीक आहे. रिजॉईन करून बघा मग. तर इथपर्यंत सगळ्यांना कळालं का हे? हो सर. हे मी याच्यासाठी सांगितलं कारण की काही जण जे आहेत त्यांना त्यांचं नाव लक्षात येत नाही किंवा फोटो मला दिसत नाही. तर तिथे स्वतःची इमेज घ्या म्हणजे इथे बघताना मला तुमचा चेहरा आणि नाव वगैरे व्यवस्थित दिसेल. ओके. तर आपण आता सिलेबस कडे जाऊया. आणि सिलेबस मध्ये आपण वर्ड सुरू केलेलं होतं आणि त्याच्यात आपण आतापर्यंत जे आहे आपलं होम टॅब कंप्लीट झालंय. याच्यातलं काही जर बाकी असेल ना तर ते मला सांगा, आपण रिपीट करू. होम टॅब, इन्सर्ट टॅब, त्यानंतर जे आहे डिझाईन टॅब हे आपलं कंप्लीट झालंय पूर्ण. लेआउट टॅब कंप्लीट आहे. त्यानंतर रेफरन्सेस टॅब पण आपण बघितलाय, बरोबर ना? तुमच्यापैकी आजचं दुपारचं लेक्चर किती जणांनी अटेंड केलंय? येस, आवाज येतोय सगळ्यांना? उत्तर द्या म्हणजे माझा आवाज येतोय की नाही ते मला कळेल. हो सर येतोय आवाज. ओके. तर इथपर्यंत आपण रेफरन्सेस टॅब कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर मेलिंग टॅब मधलं पण आपण स्टार्ट मेल मर्ज, स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझार्ड हे आपण बघितलेलं आहे. रिव्ह्यू टॅब आपण आता बघतोय. रिव्ह्यू टॅबचा जसा वापर आहे, जसं त्याचं नाव आपल्याला लक्षात येतं की रिव्ह्यू म्हणजे काय, तर जेव्हा आपल्या एक्झाम मध्ये पण आपला पेपर पूर्ण लिहून झाला आणि आपल्याकडे जर थोडासा वेळ असला तर आपण शेवटी काय करतो, रिव्ह्यू करतो. एक चांगली सवय म्हणजे रिव्ह्यू करणं, म्हणजे परत एकदा चेक करून घेणं की त्याच्यामध्ये काही चुकलेलं तर नाही किंवा मग काही राहिलेलं तर नाही. तसंच आपलं जे काही आपण इथे काम करतोय त्या डॉक्युमेंटमध्ये एकदा पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याच्यातले काही स्पेलिंग किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपण रिचेक करू शकतो. त्यालाच आपण रिव्ह्यू असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे इथे स्पेलिंग अँड ग्रामर. आता याच्यामध्ये आता हा बाय डिफॉल्ट आलेला पॅराग्राफ त्याच्यामध्ये त्याच्यामुळे याच्यामध्ये चुका नसणार आहे, पण तरी मी काही जाणून बुजून याच्यामध्ये चुका करतो आणि मग त्या कशा करेक्ट होतात ते आपण बघू. समजा अशा मी काही याच्यामध्ये बळजबरीने काहीतरी चुका केल्यात. ठीक आहे. आणि आता इथे स्पेलिंग अँड ग्रामर वर जर मी क्लिक केलं तर त्याच्यामधल्या ज्या पण चुका आहेत त्या अशा एक एक करून सापडल्या जातील. आणि इथे तुम्हाला दिसतं की आता हे जे सिलेक्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये काय चुकलेलं आहे, तर स्पेलिंग काहीतरी चुकलेलं आहे. आणि त्याचं सजेशन दिलं जातं आपल्याला की एक तर कोऑर्डिनेट तो शब्द असायला पाहिजे किंवा मग कोऑर्डिनेटेड. तर आपल्याला जो योग्य वाटेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि चेंज करायचं, म्हणजे तो शब्द त्या ठिकाणी करेक्ट होईल आणि त्याच्या पुढचं जे काही चुकीचं त्याच्यामध्ये आहे ते शोधल्या जाईल. जसं परत पुढचा जो शब्द आहे व्हिडिओ, त्याची स्पेलिंग ती पण आपण करेक्ट केली, चेंज केली. आणि त्याच्यानंतर इथे ग्रामरची चूक दाखवतोय. आय वॉन्ट टू, इथे जे TOO हे टू न वापरता TO हे टू वापरावं लागणार आहे. तर ते पण आपण चेंज करू शकतो. परत इथे याच्यामध्ये एक एक्स्ट्रा स्पेस आलेला आहे. सर. हा बोला आदित्य. सर रेफरन्स नाही झाले ना.
रेफरन्सेस नाही झालं का? ऍक्च्युली दुपारी आपण केलंय ते. बरं ठीक आहे, हे झाल्याच्या नंतर आपण ते पण घेऊ. ओके, हो. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण परत पुढचं जे आलेलं आहे ते चुकून एक स्पेस एक्स्ट्रा झालेला आहे, तर त्याला पण आपण चेंज करू शकतो. आता जे आहे ते स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कम्प्लीट, म्हणजे आता या डॉक्युमेंटमध्ये कोणत्याच स्पेलिंगच्या किंवा ग्रामरच्या चुका आता राहिलेल्या नाहीये. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथे स्पेलिंग अँड ग्रामरच्या चुका दुरुस्त करू शकतो. त्यानंतर इथे थेसॉरस आहे. थेसॉरसवर जर तुम्ही क्लिक केलं तर एकतर एखाद्या शब्दासाठी तुम्ही ते वापरू शकता सिलेक्ट करून, किंवा मग तो शब्द इथे डायरेक्टली तुम्ही वापरू शकता. जसं एक्झाम्पल की जसं मराठीमध्ये एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपण म्हणतो छान. छान म्हटलं तरी त्याचा अर्थ तोच होतो, किंवा अजून थोडंसं शुद्ध मराठीमध्ये आपण अतिउत्तम असं पण म्हणतो है ना, की खूप छान किंवा अतिउत्तम. तर तसंच सिनॉनिम्स ज्याला आपण म्हणतो, किंवा वाक्यातला जो शब्द आहे तो अजून व्यवस्थित वापरून त्याला आपल्याला अजून चांगलं काय करता येईल त्यासाठी हे सुद्धा आपण इथे वापरू शकतो. जसं एक्झाम्पल म्हणून इथे मी गुड असं लिहिलं, हेच एक्झाम्पल घेऊ समजा, आणि त्याला सर्च केलं. तर गुडच्या ऐवजी तिथे आपण कोणते कोणते शब्द वापरू शकतो, जसं डिसेंट किंवा रिस्पेक्टेबल, मॉरल, अपराईट, व्हर्च्युअस, नोबल, वर्दी, हे शब्द आपण वापरू शकतो. आणि त्यातलं जे योग्य तिथे वाटत असेल आपल्याला त्याच्यावर क्लिक करून ते आपल्याला तिथे इन्सर्ट सुद्धा करता येईल. म्हणजे या ठिकाणी आपला कर्सर असेल तिथं तो शब्द इन्सर्ट होईल. ओके, आपण मॉरल शब्द घेतला तो इथे आला. ऍड अ मॉरल कव्हर पेज. तसंच त्याच्या खाली अजून काही ऑप्शन्स आहेत ते पण आपण वापरू शकतो. हे थेसॉरस आहे, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर वर्ड काउंटसाठी आपण चेक करू शकतो. वर्ड काउंटवर जर क्लिक केलं तर आपल्या फाईलमध्ये असलेले जे डिटेल्स आहे, किती पेजेस आहे, किती वर्ड्स आहेत, कॅरेक्टर्स, विदाउट स्पेसेस, विथ स्पेसेस, म्हणजे अशी डिटेल आपल्याला तिथे बघता येईल. ठीक आहे. त्यानंतर इथे ट्रान्सलेट आणि लँग्वेज चेक एक्सेसिबिलिटी, हे पण काही ॲडव्हान्स ऑप्शन्स आहेत जे नॅव्हिगेशन पेन वगैरे असं तुम्ही वापरू शकता इथे हे. ठीक आहे, तर हे तुम्ही यूज करून बघा स्वतः, आणि काही डाऊट असेल तर विचारा. त्यानंतर ट्रान्सलेट एक ऑप्शन आहे. याचाही वापर जसं मी काल पण तुम्हाला थोडक्यात सांगितलं की ट्रान्सलेशनसाठी इथे तेवढे जास्त आणि व्यवस्थित ऑप्शन्स नाहीये. ट्रान्सलेशनसाठी जे आहे तुम्हाला गुगलवरती ते करता येईल. तुमच्यापैकी किती जणांनी गुगल ट्रान्सलेटचा वापर केलाय आतापर्यंत? सर मी केलाय. ओके, कृष्णराज यांनी केलाय. कृष्णराजच यांनीच उत्तर दिलं ना आता? यस सर. ओके, बाकीच्यांना ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण बघू मग इथे थोडक्यात. गुगल ट्रान्सलेट म्हणजे काय, तर आपण एखादा वाक्य. बरं कृष्णराज, तुम्ही जे आहे तर गुगल ट्रान्सलेटचा वापर इंग्लिश टू मराठी केलाय का अजून कोणत्या लँग्वेजसाठी पण केलाय? सर इंग्लिश टू हिंदी. इंग्लिश टू हिंदी. ओके, ऍक्च्युली गुगल ट्रान्सलेट हे खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यातून तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी पण त्याचा वापर करू शकता. पण इथे जस्ट एक्झाम्पल आपण ट्रान्सलेशनसाठी त्याचा बघू. जसं आता हे वाक्य आहे किंवा हा पूर्ण पॅराग्राफ आहे, त्याचा अर्थ मला नाही समजत आहे, तर त्यामुळे मी त्याला कॉपी करून घेतलं आणि मग गुगल ट्रान्सलेटवरती गेल्याच्या नंतर इथे मी त्याला पेस्ट केलं. पेस्ट केल्याच्या नंतर इथे त्याची लँग्वेज जी आहे ती आपोआप डिटेक्ट होते आणि मग त्याचा अर्थ आपल्याला कोणत्या भाषेतून पाहिजे, जसं आता इथे जॅपनीज मधून आलेलं आहे किंवा मग आपण त्याला पंजाबी मधून सुद्धा घेऊ शकतो. आता हे पंजाबी पण आपल्याला वाचता नाही येणार, आपण जे आपल्याला समजतं ते घेऊ. त्याच्यामध्ये जगातल्या भरपूर साऱ्या लँग्वेजेस दिलेल्या आहेत, त्यातलं आपण इथे मराठी बघू. मराठीवर जेव्हा आपण क्लिक करू तर हे जे पॅराग्राफ आहे इथे इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ मराठीतून आपल्याला इथे लक्षात येईल आणि हे आपण ऐकू पण शकतो. आपला मुद्दा सिद्ध करण्यास व्हिडिओ आपल्याला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. किंवा याच्यात छोटे छोटे वाक्य टाकून आपण इंग्लिश शिकण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो. आता उलट याचं करून बघू आपण. आपल्याला समजा मराठी येते आणि ते मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये कसं राहील असं आपल्याला चेक करायचं आहे. तर आता इथे मी मराठीतून लिहितो, मला पुस्तक वाचायला आवडते. ठीक आहे, असं मी लिहिलं. फिरायला इंग्लिश मधून कसं बोलू शकतो आपण, इंग्लिश मधून कसं म्हणता येईल,
तर इथे मी इंग्लिश सिलेक्ट करतो, म्हणजे आपल्याला तेच वाक्य इंग्लिश मध्ये दिसेल. आय लाईक रिडिंग बुक्स. आणि त्याचा उच्चार कसा करायचा ते पण तुम्ही इथे शिकू शकता लिसन वरती क्लिक I करून. like reading books. ओके, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. किंवा तुमच्यापैकी आता ठीक आहे, जॅपनीज कोणाला येतं? कोणाला येतं का? कोणालाच नाही येत. पण जॅपनीज मध्ये पण हे आपण कसं बोलू शकतो ते बघू आपण. मला पुस्तक वाचायला आवडतं, हे जॅपनीज मध्ये कसं बोलायचं? 私は本を読むのが好きです。 समजलं का काही? नाही सर. ओके, पण इथे जर तुम्ही बघितलं ना बारकाईने, तर इथे त्याचा उच्चार कसा करायचा हे पण खाली दिलेलं आहे. जसं आता वाताशी वाहून ओ योमू नो गा सुगी देसू, म्हणजे मला काय झालं आता जॅपनीज पण बोलता आली. आलं लक्षात? आणि बऱ्याच जणांना काय वाटतं की इंग्लिश यायला पाहिजे किंवा कोणती तरी दुसरी भाषा लोक शिकतात. पण तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो इथे, की येणाऱ्या भविष्यामध्ये लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नसणारच आहे. म्हणजे कसं, जसं आता एक एक्झाम्पल तुम्हाला मी इथे दाखवलं की मला जॅपनीज येत नसताना सुद्धा अजून एक सोपं इथे एक्झाम्पल घेऊ की जे आपल्याला पटकन लक्षात येईल. समजा मी इथे लिहिलं, मराठीतून मला माहितीये धन्यवाद म्हणत असतो आपण कोणाला तरी, तर तेच धन्यवाद जॅपनीज मध्ये कसं म्हणतात, तर त्याला काय म्हणतो आपण? ありがとうございました。 ओके, याचा टोन थोडासा वेगळा आहे, पण अरिंगातो गोजाई माशिता असं त्याला धन्यवाद असं जॅपनीज मध्ये म्हणतात. ओके, म्हणजे कोणतीही भाषा आपण पटकन समजू शकतो. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जसं आता गुगल ट्रान्सलेटचा आपण वापर करतोय, त्याऐवजी जस्ट इमॅजिन की तुमचं फेसबुकवरती एखादा जापानमधला मित्र होऊ शकतो. जेव्हा इंटरनेट वगैरे नव्हतं तेव्हा शक्यता कमी होती की विदेशातला जर आपण शिक्षण घ्यायला विदेशात गेलो तरच तिकडचा मित्र वगैरे असं काहीतरी पॉसिबिलिटी होत्या. पण आजच्या घडीला फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, अशा माध्यमातून तुमचे वेगवेगळ्या देशातले किंवा जगभरातले वेगवेगळ्या ठिकाणाचे मित्रमैत्रिणी होऊ शकतात. मग त्यांच्याशी संवाद साधताना कसं करायला पाहिजे, तर आपल्याला येते मराठी. मग मराठी असून मग आपण पूर्ण जगातल्या वेगवेगळ्या लोकांशी बोलू शकतो का? तर हो, 100%. सध्या पण तुम्ही बोलू शकता अशा पद्धतीने. ओके, तुम्ही काहीतरी लिहून त्यांना पाठवा, त्यांना ते जॅपनीजमध्ये ते ट्रान्सलेट करतील. आणि भविष्यामध्ये एक जस्ट इमॅजिन की तुम्ही त्यांना कॉल केला, तुम्ही मराठीतून बोलताय आणि त्यांना ते जॅपनीजमधून ऐकू येईल, ते जॅपनीजमधून बोलताय आणि तुम्हाला मराठीतून ऐकू येईल. ओके, ऑन कॉल ट्रान्सलेशन याला आपण असं म्हणू शकतो. हे पण म्हणजे काय म्हणतील त्याला, एक्सपेरिमेंट लेवलला चालू आहे. लवकरच अशा प्रकारचे ॲप किंवा असं काहीतरी येईल. तर हे जस्ट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला सांगितलं. याचाही वापर करा. सध्या नाही काही तर जस्ट इंग्लिश शिकण्यासाठी त्याचा उपयोग करा. आणि म्हणजे एक असंही होऊ शकतं की तुमच्या मित्रांमध्ये जर कोणी असेल असं की ग्रुप असतो, एखादा मित्रांचा ग्रुप असतो की ज्याला असं वेगळं काहीतरी करायला आवडतं. जसं आपल्यामध्ये पण काही जण च ची किंवा ग ची वगैरे वेगवेगळी भाषा बोलतात. तुमच्यापैकी येते कोणाला मराठीमधून च ग असं वेगवेगळी भाषा जी असते, माहिती आहे का याच्याबद्दल? हॅलो, नाही सर. असं काही ऐकलं नाही तुम्ही? नो सर. ठीक आहे, घरच्यांना विचारून बघा. म्हणजे आपले आई वडील जे आहेत ना त्यांना जास्त करून माहिती असेल. आपण तुम्हाला माहित नसेल, पण मग च ची किंवा ग ची प ची अशी एक वेगळी भाषा असते. आता मला बोलून नाही दाखवता येणार, पण त्याच्यामध्ये काय करतात की प्रत्येक वाक्यामध्ये, जसं आता मला सपोज चपाती म्हणायचं आहे, तर ते प ची भाषा असेल तर त्याला पपाती, म्हणजे पहिला जो शब्द आहे ना त्या शब्दातला पहिला अक्षर ते बदलतात. ठीक आहे, जास्त डिटेल ते सांगत नाही, तो आपला विषय नाही. पण मग जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तसं पण काही करू शकता तुम्ही. मित्र मिळून नेहमी लागणारे जे वाक्य किंवा शब्द आहे तुमच्या ग्रुपमध्ये ते असे जॅपनीजमध्ये किंवा मग इतर वेगळी भाषा, म्हणजे तुमच्या ग्रुपमध्येच तुम्ही काय बोलताय ते माहिती येईल, बाकीच्यांना नाही कळणार तुम्ही काय बोलताय ते. ठीक आहे, इंटरेस्टिंग म्हणून मी सांगितलं काहीतरी वेगळं. आपण पुढे कंटिन्यू करू. त्यानंतर ट्रान्सलेट, जसं मी आता तुम्हाला सांगितलं तसंच लँग्वेज पण इथे आहे. लँग्वेज प्रेफरन्स किंवा सेट प्रूफिंग लँग्वेज. आता हे जे आहे इथे ऑप्शन, तर आपण जे काही इथे चेक करतोय आपल्या स्पेलिंग किंवा ग्रामर, तर त्या कोणत्या तरी एका लँग्वेजनुसार चेक करतो. सेट प्रूफिंग लँग्वेजवर क्लिक करून तुम्हाला ते प्रूफिंग कोणत्या लँग्वेजमध्ये करायचं आहे
म्हणजे तुम्ही मराठीतून डॉक्युमेंट जर बनवत असले तर इथे मराठी सिलेक्ट करा, म्हणजे मराठीतल्या पण काही चुका वगैरे त्या तुम्हाला जसं इथे स्पेलिंग आणि ग्रामर आपण चेक केलं तसं ते करता येईल. ओके. त्यानंतर रिव्ह्यू मध्ये कमेंट आहे, इथे कमेंट आपण देऊ शकतो. कमेंट म्हणजे काय, तर जस्ट सपोज हा पॅराग्राफ आहे आणि या पॅराग्राफ बद्दल आपल्याला आपण ज्यांना कोणाला ही फाईल पाठवणार आहे त्या व्यक्तीला अजून थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर न्यू कमेंटवर क्लिक करायचं आणि त्याच्याबद्दल मी जस्ट असं लिहिलं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, असं काहीतरी मी लिहिलं. म्हणजे काय होईल की जेव्हा पण तो व्यक्ती ती फाईल ओपन करेल त्याला लक्षात येईल की मी असं काहीतरी लिहिलेलं आहे. तर हे कमेंट सुद्धा आपण त्यात देऊ शकतो. आणि खूप सारे कमेंट्स असतील तर पुढच्या कमेंटवर किंवा मागच्या प्रिव्हियस म्हणजे मागच्या कमेंटवर, नेक्स्ट म्हणजे पुढच्या कमेंटवर जातील, किंवा ती कमेंट जर डिलीट करायची असेल तर इथे डिलीट करता येईल, म्हणजे ती कमेंट निघून जाईल. हे सगळ्यांच्या लक्षात येते का? इथपर्यंत कोणाला काही डाऊट, काही रिपीट करायचंय काही याच्यातलं? नो सर. ओके. बाकीचे सगळे आहे ना? हो सर. हा. तरी पण दोघा तिघांचाच आवाज आला. ठीक आहे, काय हरकत नाही. त्याच्यानंतर इथे हे सगळे पुढचे जे ऑप्शन्स आहेत हे ऍडव्हान्स्ड ऑप्शन्स आहे. मी जस्ट तोंडी तुम्हाला सांगतो कशासाठी वापर होतो त्याचा, तुम्ही ते स्वतः चेक करा. ट्रॅक चेंजेस हा जो ऑप्शन आहे याचा वापर करून आपण समजा आपण एक डॉक्युमेंट तयार केलं ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर आपण बनवल्या, ती फाईल आपल्याला कोणाला तरी पाठवायची नंतर. पण आपल्याला असं पण वाटतंय की ती फाईल पाठवल्याच्या नंतर त्या व्यक्तीने जर त्याच्यामध्ये काही बदल केला तर तो आपल्याला नंतर कळायला पाहिजे त्यांनी काय बदल केला. त्यासाठी मग हे ट्रॅक चेंजेस हा ऑप्शन आपण वापरू शकतो. आणि मग त्यांनी केलेले चेंजेस आपल्याला एक्सेप्ट करायचे की रिजेक्ट करायचे हे आपण इथून ठरवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर कम्पेअर एक ऑप्शन आहे की ज्याचा वापर करून आपल्याला दोन डॉक्युमेंट्स आहे, सपोज की एखाद्या कंपनीमध्ये एक रिपोर्ट तयार करायला सांगितला आणि तो दोघा जणांना ते काम दिलं. ओके. सेम रिपोर्ट तयार करायला सांगितला दोन वेगळ्या जणांना. तर त्या दोघांनी पण काय रिपोर्ट तयार केला त्याच्यामध्ये कंपॅरिझन करण्यासाठी, म्हणजे दोन डॉक्युमेंटमध्ये कम्पेअर जर करायचं असेल तर हे कम्पेअर ऑप्शन आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतर हाईड इंक हे पण एक ऑप्शन आहे. रिस्ट्रिक्ट एडिटिंग हे पण एक ऑप्शन आहे ज्याचा वापर करून समजा आपल्याला असं वाटतंय की या फाईलमध्ये आता कोणाला काही बदल नाही करता आला पाहिजे तर रेस्ट्रिक्ट एडिटिंग आपण करू शकतो. तर इथे आपलं रिव्ह्यू टॅब सुद्धा कंप्लीट झाला. रेफरन्सेस तुमचं म्हणणं होतं की झालेलं नाही, तर ते आपण बघू. रेफरन्सेसचा जो वापर आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिले ते टेबल ऑफ कंटेंट ऑप्शन आहे. आणि हा ऑप्शन वापरण्यासाठी ऍक्च्युली तुम्ही पहिले होम टॅब मधला ह्या स्टाईल्स जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये हेडिंग्स आणि हे ऑप्शन्स वापरलेले पाहिजे. आणि हे आहे काय नेमकं, तर जसं की पुस्तकामध्ये पण सुरुवातीचं जे पेज असतं ज्याला आपण इंडेक्स असं म्हणतो. इंडेक्स माहिती आहे सगळ्यांना? इंडेक्स म्हणजेच त्या पुस्तकामध्ये कोणतं चॅप्टर कोणत्या पेजवर आहे किंवा कोणतं टॉपिक कोणत्या पेजवर आहे हे आपल्याला पेजेस पलटण्यापेक्षा तिथल्या तिथं ते आपल्याला वरती दिसतं. आपण डायरेक्ट त्या पेजवर जाऊ शकतो. मग तसं याच्यात जर आपल्याला करायचं असेल तर आता पहिलं पेज मी सोडून दिलं, मी दुसऱ्या पेजवर आलो इथे. आणि इथे मी काय करतो, चॅप्टर 1 असं सपोज मी इथे लिहिलं. ओके. आणि आता याला आपल्याला हेडिंग द्यावं लागेल. हेडिंग 1 असं मी त्याला दिलं. आता चॅप्टर 1 ही हेडिंग झाली. त्याच्यामध्ये काही डिटेल्स लिहायचे असतील ते मी असे लिहिले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या पेजवर आलो आणि इथे जे आहे तर त्या चॅप्टर 1 मधला टॉपिक 1 आपण घेतोय. ठीक आहे. मग आता हे हेडिंगचं सब हेडिंग आहे त्याच्यामुळे हेडिंग 1 च्या नंतर हेडिंग 2 आपण याला देऊ. तर हेडिंग 2 मी इथं दिलं. हे स्टाईल अप्लाय करणं गरजेचं आहे याच्यासाठी. ओके. नंतर आपल्याला तो ऑप्शन रेफरन्सेस टॅब मधला वापरते. आणि इथे मग चॅप्टर 1 मधलं टॉपिक 1 जो आहे त्याचे जे काही डिटेल्स असतील ते सगळं आपण इथे घेतलं. आणि त्यानंतर परत इथे त्याच्यातलंच चॅप्टर 1 मधला टॉपिक
2 आपण घेतला आणि त्याला पण असं हेडिंग आपण स्टाईल अप्लाय केली. त्यानंतर आता याचं खूप मोठं डॉक्युमेंट असू शकतं ज्याच्यामध्ये 100-200 पेजेस किंवा किती पण पेजेस असू शकतात. आता इथे मी परत चॅप्टर 2 सुरू झालेलं आहे आपलं. त्याला कोणतं हेडिंग द्यावं लागेल? आता परत हेडिंग 1 हे आपण दिलं. त्याच्यामध्ये जे काही डिटेल्स असतील ते असे लिहिले आणि परत समजा इथे चॅप्टर 3 इथे आपलं सुरू झालं. त्याला पण हेडिंग 1 हे मी सिलेक्ट केलं. आता हे सगळे वेगवेगळे चॅप्टर्सचे नावं किंवा त्याच्यातले टॉपिक्स वगैरे आपण घेतले. आता आपल्याला इंडेक्स घ्यायचं किंवा टेबल ऑफ कंटेंट घ्यायचं. तर पहिल्या पेजवर आपण आलो आणि पहिल्या पेजवर आल्याच्या नंतर इथे रेफरन्सेस टॅबमध्ये पहिलं ऑप्शन आहे टेबल ऑफ कंटेंट. त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत ते आपण वापरू शकतो. त्यातलं जे पण योग्य वाटेल त्याच्यावर फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केलं की आपला टेबल ऑफ कंटेंट लगेचच्या लगेच तिथे रेडी झालेला आपल्याला दिसेल की ज्याच्यामध्ये चॅप्टर 1 आपल्याला दिसते, पेज नंबर 2 वरती आहे चॅप्टर 1 मधलं टॉपिक 1. आणि तुम्ही बघितलं असेल तर ही जी आहे चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3 ते एका लाईन मध्ये आहे आणि आपण हेडिंग 2 जे दिलं होतं ते एका लाईन मध्ये. त्याच्यानंतर परत आपण हेडिंग 3 म्हणजे टॉपिक 1 चा परत सब टॉपिक आहे समजा, तर ते पण आपण घेऊ शकतो. आता एवढे डिटेल सांगत नाही पण मध्ये तुम्ही करून बघा. आणि तुमच्यापैकी एखाद्याने ते दाखवा पण की सर हे मी असं केलंय, म्हणजे आपण बाकीच्यांना पण ते दाखवू. आणि कसं दाखवता येईल तर एक तर तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. ऑफिसचा जो व्हॉट्सअप नंबर आहे की सर मी असं असं टेबल ऑफ कंटेंट बनवलं, ते बाकीच्यांना पण लक्षात येईल आणि तुमची प्रॅक्टिस होईल. आणि असं तर हे आता हा टेबल ऑफ कंटेंट बनल्याच्या नंतर याच्यामध्ये परत तुम्हाला काही चेंज जर करायचा असला किंवा नंतर समजा तुम्ही इथे काही बदल केला की सगळ्यात शेवटी तुम्ही अजून एक चॅप्टर त्याच्यामध्ये ऍड केला. ठीक आहे, चॅप्टर 4. तर आता हे चॅप्टर 4 त्याच्यात कसं ऍड होईल तर त्यासाठी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त काय करायचं, वरती टेबल ऑफ कंटेंट मध्ये जाऊन अपडेट टेबल याच्यावर क्लिक करायचं आणि अपडेट एंटायर टेबल आणि ओके करायचं. ओके केलं की नंतर जे काही चेंजेस त्याच्यामध्ये आपण केलेले असतील ते लगेचच्या लगेच अपडेट होतात. आता हे बघा, बऱ्याचशा जणांना हा ऑप्शन माहीत नसतो. मग ते काय करतात, स्वतः त्या चॅप्टरचं नाव किंवा जे काय असेल ते टाईप करतात. मग ते कोणत्या पेजवर आहे स्वतः शोधून तिथे टाईप करतात. आणि परत काही बदल करायचा असला, काही नवीन टॉपिक ऍड झाला किंवा तर सगळे पेज नंबर्स वगैरे त्यांना सगळ्यांना परत स्वतः टाईप करावा लागतात. तर हा ऑप्शन जर आपण वापरला, अशा पद्धतीने जर केलं तर टेबल ऑफ कंटेंट बनवणं सोपं जातं. तर हे पण लक्षात आलं असेल सगळ्यांना, हो की नाही? येस सर. ओके, थँक्यू. हो सुभाष, सर. अजिना, थँक्यू. सर सुभाष नाही, समीक्षा. सॉरी, मी ते सुरुवातीला सांगितलं कारण की तुम्ही ज्या ईमेल आयडी वरती लॉग इन करताय तेच नाव मला इथं दिसतं. ओके, त्यासाठी काय करा, मी आजच्या सेशन मध्ये सुरुवातीला सांगितलं तुमचा ईमेल आयडी तुमच्या त्या मोबाईल मध्ये ऍड करून घ्या. येस सर. हा आहे का? हा, मी चेंज करते. हा ठीक आहे. म्हणजे जॉईन करतानाच मग तुमच्या स्वतःच्या ईमेल आयडीचा वापर करून जॉईन करा, म्हणजे मग मला लक्षात येईल. आणि शक्यतो तिथे प्रोफाईल फोटो तुमचा ठेवा, म्हणजे मला ओळखू पण याल तुम्ही की कोण नेमका आहे म्हणून. ठीक आहे. येस सर. त्यानंतर आपण पुढे जाऊ. पुढचं जे ऑप्शन आहे मी हे सगळं डिलीट करतो. त्यानंतर इन्सर्ट फुटनोट. फुटनोट म्हणजे काय तर याच्यामध्ये आपल्याला जसं एक्झाम्पल आपण जे काही डॉक्युमेंट लिहितोय किंवा असं काही त्यातला एखादा महत्वाचा किंवा अवघड एखादा शब्द असेल, जसं समजा मी ते डिक्शनरी घेतला, डिक्शनरी हा शब्द घेतला आणि मला असं वाटतंय की हे डॉक्युमेंट मी ज्यांना पाठवणार आहे त्यांना हा शब्द थोडासा समजणार नाही, त्याच्याबद्दल अजून थोडंसं तिथे डिटेल माहिती द्यायला पाहिजे. मग अशा वेळेस तो शब्द तिथे सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट करून इन्सर्ट फुटनोट याच्यावर क्लिक करायचं. आपल्याला त्याच पेजच्या शेवटी इथे आणलं जातं. इथे आपण त्याच्याबद्दल लिहू शकतो. जसं मी इथे लिहिलं, अ बुक विथ मीनिंग
ऑफ वर्ड्स. ठीक आहे, असं लिहिलं. तर याचा फायदा काय की जेव्हा एखादा व्यक्ती ते वाचत असेल ते डॉक्युमेंट, त्याला इथे लक्षात येईल डिक्शनरीच्या बाजूला छोटंसं 1 आलेलं दिसतंय. असं तुम्ही वाचताना कुठे बघितलंय का तुमच्यापैकी कोणी असं छोटंसं 1 कुठेतरी लिहिलेलं पुस्तकामध्ये किंवा इतर ठिकाणी? येस, कोणी बघितलं असं? हे शक्यतो जे आहे संस्कृतच्या पुस्तकांमध्ये जास्त असतं. ठीक आहे, संस्कृतचा एखादा ग्रंथ किंवा पुस्तक जर तुम्ही वाचलेलं असेल तर त्याच्यामध्ये हे असतं आणि मग त्याचा अर्थ त्याच पेजच्या खाली दिलेला असतो. आणि इथे जेव्हा आपण वर्डमध्ये काम करतो तर त्याच्यावरती पॉइंटर जर आपण नेला तर आपण जे काही त्याच्याबद्दल खाली लिहिलं होतं ते तिथल्या तिथं वरती दिसतं आपल्याला. ओके, आणि समजा हे प्रिंट जर आपण केलं तर प्रिंटमध्ये पण त्या व्यक्तीला लक्षात येईल वाचताना की 1 आहे म्हणजे त्याचा खाली अर्थ दिलेला असेल. हे प्रिंटिंगमध्ये येऊन जातं. आता हे झालं फुटनोट आपण बघितलं. तसंच आहे एंड नोट. एंड नोट म्हणजे काय, तर इथे सपोज मी ट्री हा शब्द लिहिला आणि त्याच्याबद्दल परत मला अजून काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि इथे इन्सर्ट एंड नोट वरती मी क्लिक केलं. एंड नोट वर जेव्हा तुम्ही क्लिक करणार, एक मिनिट, ऍक्च्युली हे थोडंसं गडबड झाली, एक मिनिट. आता याच्यात एकच पेज आहे म्हणून तसं झालं. मी समजा याच्यामध्ये काय केलं, अजून काही पेजेस ऍड केलेत. ओके, आणि मी आता काय करतो इथे एंड नोट तिथे इन्सर्ट करतो. तर रेफरन्सेस मध्ये इथे इन्सर्ट एंड नोट काय होईल, त्या शब्दाला सिलेक्ट केला जाईल आणि आपल्याला त्या डॉक्युमेंटच्या सगळ्यात शेवटच्या पेजवरती नेलं जातं आणि तिथे आपण त्याच्याबद्दल काय लिहू शकतो. नॅचरल ऑक्सिजन फॅक्टरी. ओके, असं मी काहीतरी तिथे लिहिलं. आता काय होईल, जेव्हा पण इथे कोणीतरी ते वाचत असेल तर त्याला लक्षात येईल की इथे पण ट्रीच्या समोर पण एक छोटंसं ज्याला आपण रोमन असं नंबर म्हणतो तर तो इथे दिसेल. त्याच्यावर पॉइंटर नेला की त्याचे डिटेल्स दिसतील आणि त्याचं प्रिंटिंगमध्ये जर वाचायचं असेल तर ते सगळ्यात शेवटच्या पेजवरती राहील. ते सगळ्यात शेवटच्या पेजवरती असं आपल्याला इथं दिसेल. तर एंड नोट आणि फुटनोट मध्ये काय फरक आहे सांगता येईल का कोणाला? येस, एंड नोट आणि फुटनोट मध्ये काय फरक आहे? येस, ट्राय टू टेल in English that what is the difference between footnote and endnote. Can anyone tell me? सर ते सांगायचंच अवघड आहे, तुम्ही परत इंग्लिशमध्ये सांगायचं सांगितलं असं कुणाला वाटतंय का? मराठीतून सांगा वाटत असेल तर. हो, नाही काहीतरी सांगा म्हणजे मला लक्षात येतं माझा आवाज पोहोचतोय की नाही. असं वाटतं मध्येच माईक बंद झाला, काय झालं? हॅलो, हॅलो, हा बोला ना सर. हा, तुमचा आवाजच येत नाही म्हणजे मला कळत नाही ना मग तुम्ही आहे का झोपले का काय करताय समजत नाही. मग तुम्ही बोलत चला विचारल्यावर तरी. ठीक आहे, ओके सर. हा, तर ठीक आहे, नका सांगू तुम्ही. पण मग लक्षात आलं ना फुटनोट आणि एंड नोट मध्ये काय फरक आहे किंवा कुठे वापर होतो त्याचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण पुढचे जे ऑप्शन्स आहे मी तोंडी फक्त तुम्हाला सांगतो. ते तुम्ही जेव्हा ऍडव्हान्स गोष्टी एखादा ऍडव्हान्स डॉक्युमेंट तुम्हाला बनवायचं असेल तेव्हा वापरता येईल. याच्यामध्ये पुढचं जे ऑप्शन आहे इन्सर्ट सिटेशन. सिटेशन आपण कशाला म्हणतो, तर बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जे रिपोर्ट तयार करतोय किंवा जे आपण डॉक्युमेंट तयार करतोय त्याच्यामधली लागणारी माहिती आपण दुसऱ्या एखाद्या पुस्तकातून रेफरन्स म्हणून घेतलेली असते किंवा दुसऱ्या एखाद्या वेबसाईटवरून रेफरन्स म्हणून घेतलेली असते आणि अशा वेळेस त्या पुस्तकाचं नाव किंवा त्या वेबसाईटचे डिटेल्स आपल्याला तिथं देणं गरजेचे असतात है ना. खास करून जेव्हा तुम्ही PhD साठी एखादा रिपोर्ट किंवा असं काही तयारी करताय तर तेव्हा ते जास्त गरजेचं असतं. त्याला आपण सिटेशन म्हणतो आणि त्याचाच खूप सारे सिटेशन्स असतील तर त्याला एकत्रितपणे आपण बिब्लिओग्राफी असं म्हणतो. ठीक आहे,
तर हे पण तुम्हाला तिथे वापरता येईल. आणि त्याच्याशी संबंधित पुढचे काही ऑप्शन्स आहेत, इन्सर्ट कॅप्शन्स, क्रॉस रेफरन्स, हे पण तुम्ही वापरू शकता. तर रेफरन्सेस पण लक्षात आलं. त्यानंतर मेलिंग्स आहे, मग हे पण आपण कंप्लीट करू. मेलिंग्स मध्ये जे आहे तर स्टार्ट मेल मर्ज, हे पण मी तुम्हाला सांगतो. आता याचा वापर कशासाठी होतो पहिले ते आपण समजून घेऊ. की सपोज तुम्हाला एखादं तुमच्या कंपनीमध्ये सगळ्यांना मीटिंगसाठी बोलवायचं आहे, किंवा अजून सोपं, तुमचा वाढदिवस आहे, पार्टी ठेवलेली तुम्ही, आणि तुमच्या सगळ्या मित्रांना एक लेटरच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना बोलवायचं आहे. तर ते लेटर तर कॉमन असणार आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली आणि तुम्हाला मी बोलवलंय किंवा तुम्ही येऊ शकता. आणि त्याच्यामध्ये काय राहील की नाव प्रत्येकाचं यायला पाहिजे. अजून सोपं उदाहरण त्याचं लग्नपत्रिका. लग्नपत्रिका सगळ्या सारख्याच आपण प्रिंट करतो, फक्त देताना काय करतो, आपण ज्या व्यक्तीला देतोय त्या व्यक्तीचं नाव त्याच्यावरती टाकून देतो. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला काय वाटतं की ही पत्रिका स्पेशल माझ्यासाठी आहे. मग तसंच इथे पण आपल्याला करता येतं. समजा एखादं लेटर आपल्याला 100 जणांना पाठवायचं आहे त्यांच्या नावाने पर्सनली, तर 100 वेगवेगळे लेटर टाईप करण्यापेक्षा एकच लेटर टाईप करायचं आणि त्याला मेल मर्ज करायचं. ऑप्शनचं काय नाव आहे, मेल मर्ज. आणि ते करण्यासाठी इथे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत, पण हे सगळे लक्षात न ठेवता एकच ऑप्शन जो आहे स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझार्ड, हा जरी तुम्ही लक्षात ठेवला तर स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये सगळे ऑप्शन्स आपण वापरतो. आता इथे थोडंसं लक्षपूर्वक बघा, कारण की टोटल 6 स्टेप्स आहे. स्टेप बाय स्टेप आपण ते करतोय, प्रत्येक स्टेप समजून घ्या. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे राईट साईडला मेल मर्जची विंडो छोटीशी ओपन झालेली दिसेल, आणि ते तुम्हाला खाली दिसतंय स्टेप 1 ऑफ 6, म्हणजे टोटल 6 स्टेप्स आहे आणि त्याच्यापैकी पहिली स्टेप आपण आता करतोय. आणि पहिली स्टेप काय आहे तर सिलेक्ट डॉक्युमेंट टाईप. ओके, सिलेक्ट डॉक्युमेंट टाईप. आणि याच्यामध्ये लेटर एक ऑप्शन आहे, ईमेल मेसेज आहे, एनव्हलप्स आहे, लेबल्स किंवा डिरेक्टरी. तर याच्यापैकी कोणतंही आपण घेऊ शकतो. इथे एक्झाम्पल म्हणून आपण लेटर असं घेतोय. त्यानंतर पुढचं नेक्स्ट, स्टार्टिंग डॉक्युमेंट. मग आपल्याला कोणत्या डॉक्युमेंट पासून सुरुवात करायची आहे तर सिलेक्ट स्टार्टिंग डॉक्युमेंट. इथे पण 3 ऑप्शन्स आहे, यूज द करंट डॉक्युमेंट, स्टार्ट फ्रॉम अ टेम्पलेट आणि स्टार्ट फ्रॉम एक्झिस्टिंग डॉक्युमेंट. यूज करंट डॉक्युमेंट म्हणजे ज्या फाईलमध्ये आपण आत्ता काम करतोय हीच फाईल आपल्याला मेलमर्जसाठी वापरायची आहे, किंवा तुम्हाला माहिती आहे टेम्पलेट असतात बनलेले, आपण बघितलं आधी, तर ते एखादं टेम्पलेट तुम्हाला वापरायचं रेडीमेड ते तुम्ही वापरू शकता, किंवा स्टार्ट फ्रॉम एक्झिस्टिंग डॉक्युमेंट की तुम्ही आधी ते लेटर तयार करून ठेवलंय आणि ते नंतर तुम्हाला मेलमर्जसाठी वापरायचं आहे. तर इथे आपण एक्झाम्पल म्हणून सध्याचं जे आहे तेच आपण वापरू. त्याला इथे परत मी नेक्स्ट, पुढची जी स्टेप आहे सिलेक्ट रेसिपियंट्स. सिलेक्ट रेसिपियंट्स म्हणजे काय तर आपल्याला आता हे लेटर कोणाकोणाला पाठवायचे त्यांची लिस्ट किंवा त्यांचं यादी आपल्याला तिथे बनवायची. त्याचे पण 2-3 ऑप्शन्स आहे. यूज अन एक्झिस्टिंग लिस्ट म्हणजे आधीपासून बनलेली लिस्ट असेल आपल्याकडे ती आपण वापरू शकतो. सिलेक्ट फ्रॉम आउटलुक कॉन्टॅक्ट्स. आउटलुक जसं वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट हे सॉफ्टवेअर आहे, तसंच आउटलुक पण एक सॉफ्टवेअर आहे. तुमच्यापैकी मागे कोणतरी विचारलं किंवा मायक्रोसॉफ्टचं अकाउंट आपण त्यासाठी वापरू शकतो, तर त्याच्यात असलेले कॉन्टॅक्ट आपण वापरू शकतो. किंवा टाईप अ न्यू लिस्ट, आपण इथल्या इथे नवीन एक लिस्ट त्या ठिकाणी तयार करू शकतो की कोणाकोणाला ते पाठवायचं आहे. आणि त्यासाठी हा ऑप्शन घेतल्याच्या नंतर क्रिएटवर इथे क्लिक करायचं. क्रिएटवर क्लिक केल्याच्या नंतर इथे जसं एक्झाम्पल प्रत्येकाचं नाव ज्याला ज्याला आपल्याला ते पाठवायचं आहे, मिस्टर नितेश काळुंके, कंपनी सपोज BSNL आहे, ॲड्रेस लाईन जे काय असेल सपोज इथे पुणे मी लिहिलं शॉर्टमध्ये. परत न्यू एंट्री, नवीन अजून कोण आहे, मिस्टर निलेश आसार MTNL. असं करून जे जे काही तिथे नाव असतील की ज्यांना ज्यांना आपल्याला त्या लिस्टमध्ये घ्यायचं आहे, मिसेस अनिता देसाई. ओके, सध्या मी हे 3च ऍड केले, किंवा अजून असे जेवढे पण असतील 100, 150, 200 ते आपण ऍड करू शकतो. आणि त्याला ओके करायचं इथे.
ओके केल्यानंतर ही जी लिस्ट आपण बनवली ती आपल्याला सेव्ह करावी लागते. तर त्याला मी नाव दिलं लिस्ट 1 असं नाव दिलं आणि सेव्ह केलं. म्हणजे आपण कोणाकोणाला ते पाठवायचे ते पण ठरवलं. परत एकदा आपल्यासमोर ती लिस्ट येते जिथं आपण वाटलंच तर त्याच्यापैकी कोणाला आपल्याला नाही पाठवायचं किंवा पाठवायचं असं आपण सिलेक्ट करू शकतो. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर इथे ओके करायचं. म्हणजे आपली लिस्ट किंवा रेसिपियंट्स त्यांना आपण म्हणतो ते कन्फर्म झाले. पुढची जी स्टेप आहे राईट युअर लेटर. मग आपल्याला त्या ठिकाणी लेटर लिहायचं आहे, आपलं जे काही प्रत्यक्षात लेटर असेल. आता इथे लिहिताना डिअर आणि आता त्या व्यक्तीचं नाव यायला पाहिजे, राईट. मग इथे एक ग्रीटिंग लाईन आपण घेऊ शकतो. ग्रीटिंग लाईनवर क्लिक केल्याच्या नंतर एक मिनिट, हे डिअर आपल्याला पण लिहायची गरज नाही, तिथे आपोआप ग्रीटिंग लाईनमध्ये येऊन जाईल. ग्रीटिंग लाईनवर मी क्लिक केलं तर डिअर पाहिजे किंवा मग टू पाहिजे हे आपण इथे ठरवू शकतो. आणि त्यांचं नाव तिथे कशा पद्धतीने दिसलं पाहिजे ते आपल्याला ठरवता येईल. आणि ग्रीटिंग लाईन फॉर इनव्हॅलिड रेसिपियंट नेम, म्हणजे जिथे नाव व्यवस्थित नसेल तिथे डिअर सर ऑर मॅडम, म्हणजे ज्यावेळेस नाव माहीत नाही असं. आणि ते ओके करायचं. तर आता इथे ग्रीटिंग लाईन म्हणून आलं. नेक्स्ट त्याच्यानंतर काय आपल्याला समजा त्या व्यक्तीचा ॲड्रेस तिथे दिसला पाहिजे. ॲड्रेस पण कशा पद्धतीचा दिसला पाहिजे ते आपण तिथे ठरवू शकतो आणि त्याला ओके करायचं. आता इथे ॲड्रेस ब्लॉक येऊन जाईल. ॲक्च्युली ॲड्रेस ब्लॉक वरती पाहिजे म्हणून मी त्याला Ctrl+X केलं आणि वरती इथे पेस्ट केला. ओके. आणि त्याच्या खाली जो काय आपला डिटेल आपल्याला लिहायचं असेल की वेलकम टू माय बर्थडे पार्टी किंवा अजून मीटिंगसाठी वगैरे जे काय असेल ते कॉमन ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या एकदाच तिथे टाईप करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपलं लेटर तयार झालं. किंवा पुढची स्टेप आहे प्रिव्ह्यू युअर लेटर्स. त्याच्यावर क्लिक केलं की काय होईल, तिथे प्रत्येकाचं नाव आणि जे काही डिटेल्स आपण तिथे घेतले होते ते अशा पद्धतीने आपल्याला दिसतील. आता एका व्यक्तीसाठी दिसत आहेत, इथून आपण प्रत्येकासाठी वाटलंच तर ते चेक करू शकतो. जसं फर्स्ट नंबर नितेश साळुंके, BSNL पुणे, त्याचं नाव आलं डिअर मिस्टर साळुंके. सेकंड तसंच आणि थर्ड सुद्धा तसंच. म्हणजे इथे झालं काय की आपल्याला एकच लेटर आपण टाईप केलं, हे एकदाच टाईप केलं आणि प्रत्येक व्यक्तीसाठी ते लेटर आपल्याला आता वापरता येईल. अशा पद्धतीने हे लेटर आपलं कंप्लीट झालं. प्रिव्ह्यू केलं आपण. नंतर कंप्लीट द मर्ज त्याच्यावर जर क्लिक केलं तर आपलं मेल मर्जचं ऑप्शन कंप्लीट झालं आणि इथून आपण आता त्याला प्रिंट करू शकतो. प्रिंट केलं तर मला सांगा आता किती प्रिंट होतील पेज, किती पेज प्रिंट होतील आता प्रिंट केल्यावर. हॅलो, झोपले तर नाही ना सगळे? नाही सर. मग सांगा ना किती पेज प्रिंट होतील. काय वाटतं तुम्हाला? जे वाटतं ते सांगा, मी सांगतोच आहे तुम्हाला. किती पेज आहे या डॉक्युमेंट मध्ये आता सध्या इथं? कसं चेक करता येईल? इथे खाली आपल्याला दिसतं बघा पेज 1 of 1, एकच पेज आहे. मग प्रिंट केल्यावर किती पेज प्रिंट होतील? 3 पेज प्रिंट होतील. 3 होतील. का बर? कारण की आपण मेल मर्जचा वापर करतोय. आपण 3 जणांचे नावं त्याच्यामध्ये घेतलेले आहेत ना, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या नावाने ते सेम पेज परत परत प्रिंट होईल. आणि हा जर ऑप्शन आपण वापरला नसता मेल मर्जचा तर काय करावं लागलं असतं, मग प्रत्येकाच्या नावाने ते लेटर परत परत टाईप करावं लागलं असतं आणि मग ते प्रिंट करता आलं असतं. तर हे लक्षात आलं मेल मर्ज? हो सर. ओके. त्यानंतर ठीक आहे, मेलिंग रेफरन्स रिव्ह्यू आपण बघितलं. पुढचे 1-2 ऑप्शन्स ते आपण उद्या बघू आणि मग हे आपलं कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. इथपर्यंत कोणाचे काही डाऊट्स असतील तर ते मला सांगा, आपण क्लिअर करू. कोणाचे काही डाऊट्स नाही आहे? नाही सर, काही डाऊट नाही. ओके, ठीक आहे, मग आपण थांबूया. बाय, गुड नाईट. बाय गुड सर. नाईट सर.